नमस्कार, मी किशोरी. आज हिरव्या वाटणातलं खारं वांग बनवणार आहे. खारं वांग बनवण्यासाठी ना सगळ्यात पहिला आपण शेंगदाणे भाजून घेणार आहे. चूल पेटवून घेतली, तवा ठेवून घेतली चुलीवरती. तवा गरम झालाय, तव्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतली. शेंगदाणे आपल्याला लाल खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाणे छान भाजले ना, वांग्याला चव पण छान लागते. शेंगदाणे लाल खरपूस भाजले, ताटामध्ये काढून घेणार आहे. हिरव्या वाटणातील खारं वांग बनवण्यासाठी साहित्य घेतले. शेंगदाणे लाल खरपूस भाजून, हिरवी मिरची, खोबरं मी जसं लागेल ना तसं घेणार आहे, तुकडा थोडासा काढून. लसूण आणि कोथिंबीर. आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची थोडी भरपूर घालायची, म्हणजे आपलं खारं वांग पण चांगलं होतं. आणि जिरी पण घेतली आहे, जिरी पण आपण वाटूनच घेणार आहे. आता आपण वाटण बनवून घेणार आहे भाजीसाठी. तर इथं पाटा घेतलाय मी, पाट्यावरती वाटण बनवून घ्यायचंय. सगळ्यात पहिलं आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. शेंगदाणे बारीक झालेत, आता आपण ह्यांना काढून घेणार आहे. साहित्य बारीक करून घ्यायचंय. आता आपल्याला शेंगदाणे बारीक केलेले इथंच ठेवणार आहे, जाडे भरडेच केले, छान लागते भाजी. सगळ्यात पहिलं खोबरं बारीक करून घेऊ. थोडंसं मीठ टाकती, म्हणजे लगेचच वाटण बनन. शेंगदाणे बारीक केलेले आपण ह्या वाटणामध्येच मिक्स करणार आहे आणि सगळ्याचा एकजीव करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार आहे. वाटण बनवून झाले, आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला. अर्धी पळी तेल टाकून घेणार आहे. मिक्स करून घेऊ. एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचंय. आणि मीठ आपण अगोदरच टाकलंय, आता नाही मीठ टाकणार. वांगी घेतलेत, वांग्यांना आता आपण चिरून घेणार आहे. वांगी चिरत असताना आपल्याला खिडकी आहेत का ते पण बघायचंय. आणि 4 फोडीमध्ये चिरून घ्यायचे. चिरल्यावरती पाण्यामध्ये टाकायचे, म्हणजे काळी पडत नाही ती. वांगी चिरून झालेत, आता आपण ह्यामध्ये मसाला भरून घेणार आहे. पाण्यामध्ये काढून घ्यायचे. ह्याच्यामध्ये मसाला भरू. दाबून दाबून भरायचा आहे, म्हणजे जास्त मसाला बसतो आणि मग चवीला पण छान लागतात वांगी.
वांग्यांमध्ये मसाला भरून झालाय, थोडासा मसाला शिल्लक राहिलाय. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहे. भाजीला फोडणी देण्यासाठी आपण चुलीवरती कढई ठेवून घ्यायची. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. दीड पळी तेल टाकून घेतले. तेल गरम झालंय, तेलामध्ये जिरं टाकून घेऊ. जिरं छान फुललंय. आता वांगी टाकून घ्यायचेत आपल्याला मसाला भरलेला. राहिलेला मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे वांग्यावरून. मिक्स करून घेऊ. आणि पाणी ओतून घ्यायचंय. जास्त हलवायचं नाही, नाहीतर त्यातला मसाला जो आहे ना तो पूर्ण निघून जातो. म्हणून आणि थोडस मीठ टाकून घेऊ आपण वरून. आता आपल्याला शिजण्यासाठी झाकून ठेवायचं. आपली वांग्याची भाजी छान शिजली या आणि हारावरती आपण शिजवून घेतली. एकदम मस्त झाली या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.